आज सौंदर्याचं लग्न लग्न होणार आहे त्या दुष्यंत बरोबर. नाही नाही, काही झालं तरी हे लग्न होतं कामा नये. हे लग्न होतं कामा नये. मणीला दुष्यंतचं सत्य कळायलाच हवं. मित्रा, काय टेन्शन आलं लग्न करण्याचं? अरे बिंदास करायचं लग्न भाई, बिंदास करायचं. आमचं पण झालं की नाही. आता बघ कसे छान आनंदात असतो आम्ही. पण मी नाही येणार बरं. अय्यो, मग इथे बाहेर लग्न करायचं आपण. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 5 कोटी माझ्या खात्यामध्ये जमा करा लग्न व्हायच्या आधी. मग कुठे ते? आता ते पैसे आल्याशिवाय मी नाही लग्न करणार. मला वाटतं तुम्ही लाईटली घेताय मला. आता हे लग्न झालं नाही तर ती जबाबदारी माझी नाही, तुमच्या दोघांची. ऐक ना दुष्यंत, तुला ऑलरेडी सिच्युएशन माहिती आहे ना आमची. आमच्याकडे पैसे असते तर एवढा प्लॅन का केला असता? मी तुला का बोलवलं असतं? लग्न होऊ दे. लग्न झाल्या झाल्या काही दिवसात लगेच मी तुला सगळे पैसे देऊन टाकेन. प्लीज ट्रस्ट मी. काय सुजित, माझे आबा म्हणायचे, संधी आणि पैशाची कधी वाट बघू नये. समोर आलं की घ्यायचं आणि निघायचं पुढे. त्यामुळे मी तुझ्या पैशाची वाट बघणार नाही. 5 कोटी द्या, नाही तर मी चाललो. ऐक ना दुष्यंत, आमचा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. प्लीज. आय एम रिअली सॉरी. मी नाही मदत करू शकत काही तुमची. हा विचार तुम्ही आधी करायला हवा होता. आता 5 कोटी द्या, नाही तर मी चाललो. दुष्यंत, 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 दुष्यंत. ऐक ऐक. हा हार ठेव. बाकीचे पैसे थोडे दिवसात देतो आम्ही. कितीचा आहे हा? 50-1 लाखांचा असेल. खरंच? तुला कळतं का दागिन्यांमधलं काही? 50-60 लाखांचा असेल तो हार. आतासाठी हा ठेव, बाकीचे पैसे अरेंज करून देतो मी तुला. नक्की? विश्वास ठेव आमच्यावर. बरं मला सांग, सरपोतदार साहेब का नाही आले? म्हणजे ते आले असते तर त्यांचाही आशीर्वाद घेतला असता ना. काय वॉर्डन घरी एकटे आहेत ना, फक्त नोकऱ्यांच्या जीवावर त्यांना ठेवून नाही येऊ शकत. चालायचं आता? चला चला लग्न करू. आई, देवी आई, मी मणी सरांना कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकलं तरी मी त्यांना माझ्या मनातून पुसू शकणार नाही. ते आयुष्यभर माझ्या मनात, माझ्या आठवणीत माझ्या बरोबरच असतील. आमचं दोघांचं लग्न ही गोष्ट फक्त माझ्या बाळाच्या चांगल्या भविष्यासाठी मी करत असलेली एक तडजोड आहे. बाकी बायको म्हणून मी आयुष्यभर मनाने आणि सर्वस्वाने मणीसरांची होते, आहे आणि या लग्नानंतरही राहीन.
काय ग एवढा वेळ कसा लागला तुम्हाला? मम्मा जरा एक मिनिट संचिता, तुझ्या गळ्यातला हार कुठे गेला? तो टोचत होता म्हणून काढून ठेवलाय. आहे गाडीत ठेवलाय. हा ठीक आहे. स्वानंदी, मला माहितीये तुला लग्नाचं टेन्शन आलंय आणि मी तुझ्या भावनांचा आदर करतो. मला हेही माहितीये की लग्नानंतर तुझा हळूहळू विश्वास बसेल माझ्यावर आणि माझ्याबद्दल तुला प्रेम वाटू लागेल. किती आगाऊ आहे रे हा. आपल्या बाळाच्या जन्मानंतर आपण एकत्र येऊ, अजून जवळ येऊ, आई वडील म्हणून सुद्धा आणि नवरा बायको म्हणून सुद्धा. आणि तोपर्यंत मी थांबायला तयार आहे तुझ्यासाठी. शांत हो, शांत हो, शांत हो आता. काय काय म्हणायचंय तुला? तुला बोलायचंय का काही? बोल. थांब थांब थांब. हे घे, लिही. यावर लिही तुला काय काय म्हणायचंय. गुरुजी, झाली आहे का सगळी तयारी? म्हणजे लग्नाला सुरुवात करायची का आपण? हो, नवऱ्या मुलाला इथं बसवा. लग्नाच्या आधीचे जी विधी आहेत ते सगळे विधी आपल्याला इथं करायचे. नवरी मुलीला गौरीहार पूजनासाठी तिथे घेऊन जा आणि गणपतीवरती अक्षता व्हायला सांगा. संचिता, दुष्यंत ये. स्वानंदी चल. सावकाश. स्वानंदी बस इथे वर. बस 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 स्वानंदी. सावकाश. स्वानंदी अक्षता वाहत राहा. स्वानंदी अक्षता वाहा. हळद कुंकुवा देवाला. स्वस्ती न इंद्र वृद्धाश्रवा, स्वस्ती न पूषा विश्ववेदा, स्वस्ती नस्तारक्षु अरिष्टो नेमि. आणि हे बघ इथेच बसून राहा. मी बोलावत नाही तोपर्यंत गणपतीला अक्षता वाहत राहा. कळलं? वाह अक्षता. गुड गुड गुड. मी बोलवायला येते तुला. हा तू बसून राहा इथेच. अक्षता वाहत राहा. सर्वांना अक्षता व्हायच्या. अक्षतान समर्पयामि. ऋग्वेद अथर्ववेद. ओम चतुर्वेदाय नमो. यांचं अजून चालूच आहे. सांग ना. मी हे लग्न का करतीये? मी इथनं पळून जाऊ का? मी काय करू? देवा प्लीज प्लीज काहीतरी कर आणि मला या संकटातनं बाहेर काढ. दूध 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 हवंय का तुला? तू दुष्यंत 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 काय? आई दुष्यंत काय?
फ्रॉड दुष्यंत फ्रॉड म्हणजे नाही दुष्यंत फ्रॉड म्हणजे काय म्हणायचंय तुला नेमकं? काय हो हो खाली येतो. काय म्हणायचंय? इथे इथे काहीतरी आहे. कुठे? काय? गादी खाली. पासपोर्ट आहे. गुरुजी झाले का विधी? नाही म्हणजे नवरा मुलगा इथे आहे, मुलगी तिथे आहे. लग्न कधी लागणार? जरा घाई करा ना. हा हो करतोय ना. आपल्या लग्नाच्या मुहूर्ताला आणखीन 5 मिनिट वेळ आहे. लग्नाच्या आधीचे जे विधी आहेत ते मला करू देत ना. करा 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 लवकर करा. का आमचं जगणं कटिंग करताय? सगळं तुमच्या मनासारखं होतंय तरी समाधान मिळत नाही तुम्हाला? ठरले ना लग्न दुष्यंत सोबत, मग करा ना. हा दुष्यंतचा पासपोर्ट आहे, पण मग हा इथे कसा काय? याचे सगळे पेपर ब्लँक आहेत. यावर एकही एंट्री नाहीये. म्हणजे अमेरिकेच्या विजाचा उल्लेख नाहीये. अमेरिकाच काय कुठल्याच देशाचा काहीच उल्लेख नाहीये. म्हणजे त्याने आपल्याला खोटं सांगितलं की तो अमेरिकेत असतो, आणि मी सुद्धा त्यावर विश्वास ठेवला. मी संशय नाही घेतला त्यावर. आणि तुला सुद्धा आम्हाला हेच सांगायचं होतं जे आम्हाला कळत नव्हतं. आई, म्हणजे स्वानंदीच्या बाळाचा बाप दुष्यंत नाहीये ना? म्हणजे दुष्यंत नाहीये स्वानंदीच्या बाळाचा बाप. किती मूर्ख आहे मी त्या दुष्यंतवर विश्वास ठेवला. स्वानंदीला नको नको ते बोललो. त्यांना किती त्रास झाला असेल माझ्या या वागण्याचा, या बोलण्याचा. नाही, त्यांचं लग्न होणार आहे आता. मला ते लग्न थांबवायला हवं. म्हणजे मला आई, मी तुला इथे एकटं सोडून जातोय. प्लीज काळजी घ्या. मला ते लग्न थांबवायला हवं. मला लगेच जायला हवं. गुरुजी अजून किती वेळ लागेल? हो करतोय. लग्नाच्या आधीचे जे विधी आहेत ते मला व्यवस्थित करू द्या ना. त्याला वेळ लागतोय. करू द्या. बरं बरं ठीक आहे. विष्णू विष्णू महाविष्णू प्रभा विष्णू महेश्वरन अनेक रूपदैत्यानंद तन्नमामि पुरुषोत्तमम्. आता मुलीला घेऊन या. मुहूर्ताची वेळ झालेली आहे. हो हो आणते. स्वानंदी चल 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 चल. सावकाश. बाळू, 3-4 दिवसांपूर्वी सारिका नावाची एक मुलगी आली होती. तिची एंट्री आहे का बघ. हो साहेब. आहे का?
हो साहेब आहे. सारिका देसाई 9432. आली बघ. यावर मला माझी मंगलाष्टका झाली की त्यांना तुम्ही हार घालायचा आणि तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये घालायची. हो गुरुजी चला. गुरुजी, अहो तिला काय सांगताय तुम्ही? तिचं हे दुसरं लग्न आहे. तिला माहितीये सगळं. तुम्ही सुरू करा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमणं. पैसे कमवायला अजून आयुष्यात काय काय करावं लागणार आहे काय माहित. आत्ता तरी लग्न करूया. पुऱ्या मंगल सुलग्न. सावधान. पुऱ्या मंगल सुलग्न. सावधान. म्हणी अरे हे काय चाललंय? लग्नात व्यत्यय काय म्हणून? म्हणे हा काय फालतूपणा आहे? तुला दिसत नाही लग्न चालू आहे इकडे का दारू पिऊन आलायस? तो अंतरपाठ दे आधी. गुरुजी तुम्ही चालू करा मंत्र. 1 मिनिट गुरुजी. हे दुष्यंत, तुझं आणि स्वानंदीचं लग्न नाही होऊ शकत. मी ते होऊ देणार नाही. अरे पण का? तूच परवानगी दिलीस ना लग्नाला, मग आता काय आहे? मग काय ते यालाच विचारा. हा आपल्या सगळ्यांशी खोटं बोललाय. विचारा. म्हणे काय बोलतोयस तू? आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की दुष्यंत स्वानंद. मी बोललो ना हे लग्न होणार नाही म्हणजे नाही. अरे हा अमेरिकेला काय साधा बांगलादेशला सुद्धा गेलेला नाही. अरे काही काय बोलतोयस? मी खरंच US मध्ये राहतो. हो US ला असतोस तू? मग हा पासपोर्ट कोरा कसा रे? बघ बघा त्यावर कुठलाच इमिग्रेशन स्टॅम्प नाहीये. रिकाम आहे, ब्लँक आहे सगळं. बऱ्या बोलाने सांग, तू इतकं मोठं खोटं बोलून स्वानंदीशी लग्न करतोय का करतोयस? काय उद्देश आहे तुझा?
अरे तुला सापडला पासपोर्ट? मी किती दिवस झाले शोधत होतो. ऍक्च्युली काय म्हणी, त्या पासपोर्टवर आहे ना, म्हणजे तू कधी अब्रॉड ट्रॅव्हल केलं नाही म्हणून तुला कळत नसेल. माझा पासपोर्ट इथे इंडियामध्ये आल्यावर एक्सपायर झाला होता, म्हणून तो रिन्युअलसाठी मी दिला होता. सो त्याच्यावर कुठल्याही कंट्रीचा स्टॅम्प नाहीये. हा जो तुझ्या हातात आहे ना, तो माझा नवीन पासपोर्ट आहे. स्टॅम्प त्या जुन्या पासपोर्टवर आहे. त्यामुळे तू निघ आता. गुरुजी, तुम्ही सुरू करा मंत्र. असं? मग यावर इश्यू डेट 2019 काय रे? तू तर भारतात आत्ताच आला ना काही दिवसांपूर्वी, मग काय आहे? तो जेव्हा आपण इश्यू करतो पासपोर्ट, तेव्हाची ती तारीख आहे. तुला नाही समजणार, तू चिल जरा. हा, तू जा इकडनं. माझा पासपोर्ट दे इथे. मणी, आणि मी समजू शकतो तू आता फ्रस्ट्रेशन मध्ये आहेस. काय की आपल्या बायकोचं दुसऱ्या कोणाचे तरी लग्न होत असताना त्या नवऱ्याची काय अवस्था होऊ शकते हे मला माहिती आहे. पण हे असं फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन असं विनोद करून स्वतःच हास्य करून घेऊ नकोस. मला असं वाटतं की तू आता हे आमचं लग्न ऍक्सेप्ट करावंस. त्यामुळं तू जा इकडनं. हा, जा. गुरुजी, तुम्ही सुरू करा मंत्र. चला. हे लग्न होणार नाही. केवळ मणी सरांच्या सांगण्यावरनं मी या लग्नाला तयार झाले होते. पण आता तर प्रश्नच उरत नाही. हे लग्न मला मान्य नाही. पण मणी सर, हे सगळं काय चाललंय? तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील इथेच, आत्ताच. सारिका, दुष्यंत,